तर नमस्कार मित्रांनो, आपल्या एके उलटा मोटिवेशन या चॅनलमध्ये एकदा पुन्हा आपले स्वागत आहे. तर आजची कथा ही प्रिया आणि त्याच्या देवरची आहे. तर कथेला सुरुवात करूया. त्या दिवशी घरात वेगळं शांत वातावरण होतं. प्रिया सकाळपासूनच अस्वस्थ दिसत होती. ती वारंवार तिच्या खोलीत जात होती. कधी कपाटा उघडायची, कधी परत बंद करायची. अखेर ती हळू आवाजात म्हणाली, "मी जरा खोलीत जाऊन येते, काहीतरी ठेवलेलं शोधायचं आहे." ती आत गेली. थोड्याच वेळात देवर बाहेरून आला. नेहमीसारखा हसणारा होता. आज त्याच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. तो हॉलमध्ये उभा राहिला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याची नजर क्षणभर प्रिया गेलेल्या खोलीकडे गेली आणि तिथेच थांबली. काही मिनिटांनी बाहेर आली. दोघांची नजर भिडली. कोणी काही बोललं नाही, पण न बोलण्यात जास्त काहीतरी होतं. "तू आज जरा वेगळी वाटतेस," देवरने सहज म्हटलं. प्रिया म्हणाली आणि गडबडली, "असं काही नाही, फक्त थकवा आहे." देवर हसला, पण ते हसू नेहमीसारखं नव्हतं. थकवा कधी माणसाला चुकीच्या विचारांवर नेतो. तो मनातल्या मनात म्हणाला, "आज तर आपण आपलं काम नक्की करून घेणार, कारण मी पण खूप उतावळलेला आहे. दादा पण गेलेले बाहेरगावी आहेत." ही चर्चा हळूहळू वेगळ्याने दिशेने जाऊ लागली. सध्या वाक्यात प्रश्न उभे राहत होते. उत्तर दिली जात नव्हती, फक्त टाळली जात होती. तेवढ्यात बाहेरून कुणाची पाऊलवाटेवर चालण्याचा आवाज आला. प्रिया दचकली. देवर थांबला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. जणू काही ठरवायचं राहून गेलं होतं. कधी कधी लोक जे पाहतात ते खरं नसतं. प्रिया म्हणाली मनातच, "आज तर ह्याची पण इच्छा पूर्ण करून घेऊन टाकते. माझा पण ढाबा खूप तापलेला वाटतोय, कारण हे गेल्यापासून मला खूप कसं तरी होतं आणि हा आज एकट्यामध्ये आलेला आहे, तर नक्की काहीतरी वेगळं गांभीर्याने चर्चा करून घेते." प्रिया म्हणाली. ही चर्चा हळूहळू वेगळ्या दिशेने जाऊ लागल्या. सध्या वाक्यातून प्रश्न उभे राहत होते. उत्तर दिली जात नव्हती, फक्त टाळाटाळी जात होती. तेवढ्यात बाहेरून पावलांचा आवाज आला आणि कधी कधी ते दिसत नाही तेच जास्त बोलावं. देवरने उत्तर दिलं. दरवाजा उघडण्याचा आवाज झाला. चर्चा थांबली, पण प्रश्न तिथेच राहिले आणि घरात पण शांतता पसरली. ती शांतता जी सगळ्यात जास्त दिशाभूल करते. आणि ती विचार करू लागली, "आज तर मी नक्की हिचा गेम करणार किंवा काहीतरी होणार, कारण मला खूप दिवसापासून हे एकटे एकटे दिसते. जेव्हा पण मोरीमध्ये कपडे धुते, तेव्हा पण आपल्याला फणसं खूप वरती आलेले दिसतात आणि त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून आज आपण ती फणसं कापून काढणार, कारण फणसाला नेहमी नजर लागते. कपडे कितीही वाळत घाला किंवा कितीही वेगळे ठेवा, पण फणसं नेहमी आपल्याला वेगळी दिसतात." दरवाजा उघडला, पण आता कोणी आलं नाही. फक्त बाहेरच्या पावलांचा आवाज थांबला होता. प्रिया काही क्षणी तिथेच उभी राहिली. देवरने खिडकीकडे पाहिलं. घरात परत एकदा शांतता होती, पण ती आधीसारखी नव्हती. आता त्या शांततेत प्रश्न भरलेले होते. लोकांना काहीतरी दिसलं तर ते स्वतःच कथा तयार करतात. प्रियाने हलक्या आवाजात म्हटलं. देवरने तिच्याकडे पाहिलं आणि त्या कथांमध्ये सत्याला जागा नसते, म्हणजेच सत्याला जागा नसते, परंतु आपली ढाबा खोलण्याची जागा आहे, ती नक्की आपण खोलून घेऊ. त्या दोघांमध्ये अंतर होतं, पण संवाद जवळ येत होता. प्रिया खुर्चीवर बसली आणि मी पाठीमागून वेगळ्या पद्धतीने बघत होतो, परंतु तिचं जे मागचं भाग होतं ते खूप मोठं असल्यामुळे खुर्चीवर आडत नव्हतं. तिच्या हाताखाली ओढणी नकळत घट्ट पकडली गेली. देवरने ते पाहिलं. तो बोलला, इतक्यातच थांबला. "तुला कधी कसं वाटतं?" प्रिया म्हणाली की
की आपण काहीच चुकीचं करत नाही, पण तरी लोक चुकीचा अर्थ काढतात. देवरने उत्तर देण्याआधीच एक दीर्घ श्वास घेतला. हो, कारण लोक प्रश्न विचारत नाही, ते फक्त निष्कर्ष काढतात. त्या क्षणी बाहेर कुणाचं हसणं ऐकून आलं, शेजारचेच, पण त्या हसण्यातही आता संशय वाटत होता. प्रिया उठली आणि पडदे ओढून घेतले. पडदे पडले आणि प्रकाश कमी झाला. हेच तर लोकांना आवडतं, देवर म्हणाला. बंद पडदे आणि आपण आतमध्ये. यामध्ये आता नक्की काहीतरी गुंडाळा होणार, म्हणजे आपण आपलं काम नक्की करून घेऊ. आज तर मला खूप गरम झालंय. हे आलं वरती. प्रिया काही बोलली नाही. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. जणू काही सांगायचं आहे, पण शब्द सापडत नाहीत. तेवढ्यात बाहेरून फोन वाजला. प्रियाचा. ती घाईघाईने फोन उचलायला गेली. बोलताना तिचा आवाज बदलला, सामान्य घरगुती नेहमीसारखा. देवर बाजूला उभा राहिला. फोन ठेवताना प्रियाने फक्त एवढंच म्हटलं, सगळं ठीक आहे, पण लोकांना तेच कळू देणं गरजेचं नसतं. देवरने मान हलवली. काही गोष्टी समजून सांगायच्या नसतात, त्या फक्त सहन करायच्या असतात. त्या दोघांमध्ये पुन्हा शांतता आली. पण आता ती शांतता ओझ्यासारखी होती. बाहेर कुणीतरी खिडकीतून पाहत होतं का, की प्रिया आणि देवर दोघांना तसं वाटत होतं? कोणीच खात्रीने सांगू शकत नव्हतं. आणि तिथेच कथा अजून एकदा थांबते, कारण जेव्हा कथा जास्त स्पष्ट होते, तेव्हा दिशाभूल संपते. आणि इथे दिशाभूल खरी कथा आहे. त्या रात्री घरात दिवे बंद झाले. प्रिया आपल्या खोलीत गेली. देवर बाहेर निघून गेला. कुणीही मागे वळून पाहिलं नाही, पण दोघांना माहीत होतं की आज काहीतरी बदललं आहे, कारण देवर खूप एकदम चिखलासारखा वितळलेला होता. पुढच्या दिवसापासून सगळं सामान्य दिसू लागलं. प्रिया नेहमीसारखी वावरू लागली. देवर क्वचित येऊ लागला. घरात आवाज येणं, लोक ये-जा करत होते, पण त्या दिवसाची चर्चा मात्र कुठेही झाली नाही. शेजारच्या नजरा बदलल्या होत्या. कोणी थेट विचारलं नाही, पण प्रश्न हवेत होते. हसण्यामागे कुजबूज होती आणि कुजबुजीमागे निष्कर्ष. प्रिया कधीच काही समजावून सांगायला पुढे आली नाही, देवरही नाही. कारण दोघांना माहीत होतं, जे घडलं नाही ते स्पष्टपणे देणं सगळ्यात अवघड आहे. काही दिवसांनी देवर येणं पूर्ण थांबला. लोक म्हणाले काहीतरी झालं असणार. काहींना म्हटलं नाही, गैरसमज होता. काहींनी काहीच म्हटलं नाही. प्रिया मात्र अशीच राहिली, शांत, संयमी. थोडी अधिक आतमध्ये गेल्यावर तिचा चेहरा अपराध नव्हता, पण हलकासा थकवा नक्कीच. तो प्रश्न अजूनही तिथेच. खरंच काय घडलं का, की फक्त लोकांच्या नजरेत घडलं? दिशाभूल इतकी खरी वाटली की सत्याला जागा उरली. इथेच आपण तुझ्यावर नेहमी प्रिया मनातच विचार करायला लागली की माझा हा हेतू नव्हता, परंतु हा हेतू कसा निर्माण झाला? लोक काय म्हणतील याचा कधीही विचार करायचा नाही, परंतु आपलं जे काम आहे ते आपण शांतचित्ताने करून घ्यायचं, हे नेहमी मला वाटतं. कारण माझा ढाबा खूप गरम होता. लोकांचा गैरसमज हा खरा ठरलेला होता, परंतु आपण कुठे लोकांना सांगत बसणार की आपण आपलं काम करून घेतलेलं आहे. तर नेहमीसारखं मी माझं काम नेहमी देवर यायचा, परंतु ते लोकांना संशयित वाटायला लागलं. त्या दिवसापासून आम्ही एकत्र यायचो नाही, परंतु मी कधी पण सामान आणायला जायची गाडी घेऊन. त्या देवर कुठेतरी बाहेर यायचा आणि आपली
सुकलेली चड्डी काढून घ्यायच्या आणि आपला ढाबा गरम करायचा. त्या दिवसाचा विषय होता म्हणजे मी वरती टेरेसवर टाकलेली माझी चड्डी काढायला मी गेलेली. परंतु ते ड्रायव्हरला कसं सांगू की मी चड्डी काढायला जाते. चड्डी काढायला गेले असे सांगितले असते तर मी खूप मोठ्या प्रश्नामध्ये पडलेला असतो. त्यामुळे मी माझी चड्डी काढायला नाही गेले. कारण मी ते ड्रायव्हरशी चर्चा करू लागले आणि मी त्याची गरम चड्डी काढून टाकली. आणि पुढे मग काय घडलं हे आपण पुढील भागामध्ये बघू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन. धन्यवाद.